या हालेलुया 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 यीशु मसीह की देवाला धन्यवाद देतो. एक सुंदर समय उपवास प्रार्थनेचा प्रभूने दिला आणि मला स्वतःला खूप आवडतं उपवास प्रार्थनेमध्ये सहभागी व्हायला, कारण त्या निमित्ताने मी स्वतः आशीर्वादित होतो. आमेन. कारण देवाच्या उपस्थितीमध्ये प्रवाहामध्ये राहण्यासाठी ती संधी मिळते आणि म्हणून मी विश्वास ठेवतो. तुम्हाला माहिती का, मला ज्यावेळेस मी विचार करतो की मोशे ज्यावेळेस इस्रायल लोकांना मिस्र देशातून कनान देशाकडे घेऊन चालला होता, तर त्याच्यासाठी त्याच्या जीवनातला सगळ्यात चांगला प्रसंग तो नसेल की जेव्हा तो लोकांचं पुढारपण करत असेल, तो नसेल की जेव्हा लोक त्याला साहेब म्हणत असतील, तो नसेल की जेव्हा लोक त्याला मोठा प्रेषित, मोठा संदेशका आणि किंवा मोठा एक सेवक म्हणून बघत असतील. पण त्याच्यासाठी त्याच्या जीवनातला सगळ्यात उत्तम प्रसंग तो होता ज्यावेळेस तो 40 दिवस आणि 40 रात्र देवाच्या उपस्थितीमध्ये होता. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुमच्यासाठी माझ्यासाठी काही आहे तर ती आहे देवाची उपस्थिती. आमेन. त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही, सेवा सुद्धा नाही. हालेलुया. सेवा सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आहे देवाची उपस्थिती. आमेन. कारण त्याच उपस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. हालेलुया. आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना असते ना, तर त्या ठिकाणी देवाची उपस्थिती बनून असते. आमेन. आणि काल पासून या ठिकाणी उपवास मीटिंग चालू आहे. पास्टर दत्तूभाई या ठिकाणी होते आणि मी विश्वास ठेवतो की परमेश्वराचा आत्मा कालपासून आजपर्यंत आपल्या सोबत आहे. हालेलुया. आणि तो पुढे पण आपल्या सोबत राहील आणि आपल्याला चालवेल. आमेन. त्याच विश्वासाने आपण बसू आणि देवाकडे आपण आपलं मन लावू की परमेश्वर आपल्याशी बोलेल. विश्वास आहे? कोण बोलेल? देव. बोला, कोण बोलेल? देव. हाच विश्वास ठेवा की परमेश्वर आपल्याशी बोलेल. छोटीशी प्रार्थना करून वचनाकडे जाऊ. धन्यवाद माझ्या देवा, माझ्या राजा, तुझ्या पवित्र चरणापाशी स्वतःला झुकवतो देवा. लीन आणि नम्र होतो, कारण मी काहीच नाही, सर्व काही तूच आहे परमेश्वर पिता. मी प्रार्थना करतो परत एकदा तुला उंच करण्यासाठी, तुला गौरव देण्यासाठी, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला तुझ्या आत्म्याने भरणी चालू दे बाबा. तुझ्या गौरवाला मला उणं पडू देऊ नकोस दे बाबा. जी गरज आहे आज या मंडळीला ती पूर्ण कर. या 3 दिवसामध्ये परमेश्वरा तुझी इच्छा प्रगट कर दे बाबा. ते स्वर्गीय प्रकाशक मी मागतो दे बाबा. माझ्या अशुद्ध जीवोटीला तुझ्या पवित्र वेदीवर लिंगण लाव. माझा दोष नाही साकर आणि तुझ्या आत्म्याने मला भर. मी चांगला असा मुळीच नाही प्रभू, पण जसा आहे तसा तुझ्या चरणी येतो. तुझ्या खुर्सा आड मला घे, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, तुझ्या आत्म्याने मला भर. तुझे शब्द माझ्या मुखात टाक आणि तू बोल, आम्ही ऐकत आहोत. तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. मी घटावा, तूच वाढावा आणि तुलाच महिमा मिळावी असं होते. सर्व आदर, मान, महिमा, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आम्ही लहानपणापासून किंवा काही गोष्टी लहानपणी असताना आम्ही ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत, पुस्तकात किंवा गोष्टीच्या पुस्तकात वाचल्या आहेत. तर मला नाही माहिती की तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे, पण मी तुम्हाला विचारू इच्छितो की परीस हा शब्द किती जणांनी ऐकलाय? परीस ज्यांनी ऐकलाय त्यांनी फक्त हात वर करा. परीस नसल ऐकला मी तुम्हाला सांगेल याचा अर्थ काय. आता पाटील साहेबांनी हात वर केलाय ना, यांनी पण हात वर केलाय, ब्रदरनी हात वर केलाय. बरं, पाटील साहेब परीस कशाला म्हणतात? हा बरोबर. काय? तो एक दगड आहे, दगडाचा प्रकार आहे. पण त्याचं वैशिष्ट्य काय आहे परीसाचं? परीस एक दगड आहे, दगडाचा प्रकार आहे असं म्हटलं जातं. बघितला कोणीच नाही पण आहे हा असं म्हणतात. पण परीसचं वैशिष्ट्य काय कोण सांगेल? हा काय परीस बघा, ह्या गोष्टी आहेत, कथा आहेत, याच्यामध्ये सत्यता नाहीये. पण लक्षात घ्या, लहानपणापासून आम्ही ऐकलेलं आहे की परीस एक असा दगड आहे की जो दगड जर समजा लोखंडाला लावला, कशाला लावला? लोखंडाला जर त्या परीसाचा स्पर्श झाला तर लोखंड सोनं होऊन जातं. काय होऊन जातं? कळतंय का तुम्हाला? लोखंडाचं काय होतं? सोनं. आणि त्याला परीस म्हटलं जातं. हा परीस जो शब्द आहे त्या दगडासाठी वापरला जातो की ज्या दगडाला जर आपण लोखंडाला लावून दिलं तर ते लोखंड कसलं होऊन जातं? सोन्याचं. बोला, कसलं होऊन जातं? सोन्याचं. किती भारी ना? आपल्याला परीस सापडला मग सगळ्या खिडक्या, सगळे भांडे, एवढंच काय आपल्या शेतात चालणारे आवत पण
हालेलुया. नांगर सोन्याचं ना, ट्रॅक्टर सोन्याचं. जिथं लोखंड दिसलं तिथं काय लावलं? परीस. तुला काय लावलं? परीस. परीस लावलं का सगळं काय झालं? सोनं. पण तुम्हाला माहिती काय वाटतं, हे खरं आहे का? असं होऊ शकतं का? ही सत्यता नाही. हालेलुया. हा एक गोष्टीतला एक दगड आहे की ज्या गोष्टी माणसाने कल्पनेवर केल्या आणि मनुष्याला नेहमी असं वाटतं की असं काहीतरी भेटावं की एका क्षणात माझी परिस्थिती बदलून जावी. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये मला असं काहीतरी भेटावं की अचानक काहीतरी. बघा, माणूस गोष्टी अशाच तयार करतो, सिनेमे असेच तयार करतो, किंवा सिरियली ज्या होत्या गेल्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल. मी लहान असताना पाहायचो अलादीन नावाची सिरियल यायची की त्याच्यामध्ये एक दिवा होता लोखंडाचा. तो असा घासला की त्याच्यातून एक जिन बाहेर पडायचा आणि तो म्हणायचा, तुमची इच्छा काय आहे सांगा, मी पूर्ण करेन. कळतंय तुम्हाला? म्हणजे माणसाला नेहमी असं वाटतं मला कोणीतरी भेटावं, असं काहीतरी व्हावं की अचानक माझी परिस्थिती काय व्हावी, बदलून जावी. आणि ही नेहमी मनुष्याची इच्छा असते. पण जर आपण खऱ्या जीवनामध्ये पाहिलं तर असं घडत नाही. परीस नावाचा दगड ह्या खऱ्या जीवनामध्ये नाही. असा जिन किंवा असा एखादा अचानक येणारा दूत असा नाहीये की दिवा घासला तो बाहेर निघेल आणि तुम्हाला म्हणेल बोला तुमची इच्छा काय. असं प्रत्यक्षात घडत नाही. पण वाटतं प्रत्येकाला की माझ्या जीवनात असं व्हावं. पण तुम्हाला माहितीये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये परीस आहे. बोला काय? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये परीस. एक असा दगड किंवा एक अशी वस्तू जी आपल्या घरामध्ये आहे, जर विश्वासाने तुम्ही जर ती लावली ना, मी तुम्हाला सांगेन तुमची परिस्थिती बदलून जाईल. आमेन. तो परीस प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये आहे. कोण आहे बरं? काय सांगाल? हा, मोठ्याने बोला. बायबल. बोला काय? म्हणजे सगळ्यांना माहिती नाही का? सगळ्यांना माहिती हा काय परीस आहे की याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे जी तुमची परिस्थिती बदलत का नाही. मग बदलत का नाही? जेव्हा मी तुम्हाला प्रश्न केला तुम्ही उत्तर अचूक दिलं की तुमच्या घरामध्ये बरोबर एक वस्तू आहे की जी परीसा समान आहे, जी तुमच्या प्रत्येक परिस्थितीला बदलू शकते, प्रत्येक अडचणीला बदलू शकते आणि जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला बदलू शकते. आणि तुम्ही अचूक उत्तर दिलं की ती गोष्ट कोणती आहे? बायबल. ही गोष्ट कोणती आहे तुम्हाला माहिती आहे, पण विश्वास प्रत्यक्षात त्या गोष्टी दिसत, परिस्थिती बदललेली दिसत नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती बायबल खरंच परीस आहे. काय खरंच? तुम्ही जीवनामध्ये हे बायबल ज्या परिस्थितीमध्ये असाल, तुमच्या जीवनातल्या ज्या परिस्थितीमध्ये वचन लागू केलं ना, मी तुम्हाला सांगतो ती परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जगामध्ये तुम्हाला दगड नाही सापडणार परीस, पण देवाने खरंच तुम्हाला परीस देऊन ठेवलेले की जे तुमची परिस्थिती बदलू शकतं. एक वचन आपण वाचून घेऊन त्याच्यानंतर पुढे आपण जाऊ. चला एक वचन काढा, मी तुम्हाला सांगतो. लूकास वर्तमान, मत्तई वर्तमान, मत्तई वर्तमान याचा 6वा अध्याय. मत्तई वर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 33 वाचा कोणीतरी. का देऊ नाही का? वचनात काय लिहिले? तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. बायबल असं म्हणतं म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी. बोला काय? बोला परत एकदा. सर्व गोष्टी. हालेलुया. एक गोष्ट नाही, दोन गोष्टी नाही, तुम्हाला काय लागतंय तेवढं नाही, पण बायबल असं म्हणतं प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. सर्व म्हणजे काय? सर्व. सर्वची व्याख्याच नाहीये. हालेलुया. सर्व म्हणजे काय? सर्व. त्याच्यामध्ये काय काय आलं? परत म्हणा. सर्व. हालेलुया. सर्वामध्ये काय आलं? सर्व. याचा अर्थ अशी कोणतीच गोष्ट उरली नाही. बायबल म्हणतो सर्व. हालेलुया. आणि काय म्हटलंय परमेश्वराने? केव्हा मिळतील? जेव्हा प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटाल, तर बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. आता मला एक सांगा, आपण देवाकडे एक एक गोष्ट मागतो, पण देव कसं देऊ इच्छितो? सर्व. बोला कसं? सर्व. आपल्याला आपली गरज आजची पूर्ण करायची. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे कशी देण्याची?
सर्व. बोला कशी? माझा परमेश्वर केवळ आजची गरज नाही देत, केवळ तुम्ही जे मागताय तेवढं परमेश्वर देऊ नाही इच्छित, तर देवाची इच्छा आहे मी तुम्हाला सर्व द्यावं. बोला काय द्यावं? परमेश्वराने ज्याने स्वर्ग निर्माण केलं तर परमेश्वराने हा विचार नाही केला मी यांना एवढंच देईल, नाही, परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. एदेन बाग ज्यावेळेस परमेश्वराने आदम आणि हवेसाठी निर्माण केली, परमेश्वराने आदम आणि हवेला हे सांगितलं की एका कोपऱ्यामध्ये तुम्ही राहा, या 50 बाय 60च्या प्लॉट मध्ये तुम्ही राहा, नाही, परमेश्वराने सर्व एदेन बाग कोणाला देऊन टाकली? आदम आणि हवेला. बोला कोणाला देऊन टाकली? सर्व. परमेश्वर तुम्हाला आणि मला कसं देऊ इच्छितो? सर्व. आमेन. पाहिजे का सर्व, का थोडं पाहिजे? अरे बोला कसं पाहिजे? हा, मग काय म्हटलंय बायबल मध्ये? प्रथम तुम्ही त्याचे राज्य. बोला त्याचे. नीट लक्ष द्या. देव आपल्याला सर्व देऊ इच्छितो, पण ते मिळवण्यासाठी काय सांगितलेलं ना ते करावं लागेल. आमेन. जर तुम्ही त्या गोष्टींपर्यंत पोहोचून गेले तर तुम्हाला सर्व भेटेल. बोला काय भेटेल? सर्व भेटेल. आमेन. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं प्रथम तुम्ही त्याचे राज्य. बोला त्याचे राज्य. मग शिकू आपण की परमेश्वराचं राज्य म्हणजे काय. आमेन. कारण ते जर तुम्ही मिळवलं ना तुम्हाला सर्व भेटेल. बोला काय भेटेल? सर्व. या उपवास मीटिंग मध्ये तुमच्या इच्छा, तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या, तुमचं ओझं, तुमच्या प्रार्थना, तुमच्या विनंत्या परमेश्वर ऐकू इच्छित नाही, देव तुम्हाला सर्व देऊ इच्छितो. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला जे आज लागणार आहे ते पण, जे उद्या लागणार आहे ते पण. आमेन. देवाची इच्छा आहे तुम्ही सर्व प्राप्त करा. हालेलुया. आणि त्याच्यासाठी देवाचं वचन म्हणतं प्रथम तुम्ही त्याचे राज्य. बोला त्याचे राज्य. चला हे वचन काढू आपण. वचनाकडे आपण जाऊ. पहिले कोरिंथियाचा 4था अध्याय. देवाच्या राज्याविषयी शिकू आपण आता या 3 दिवसामध्ये की परमेश्वराची इच्छा काय. लक्षात घ्या. जर आपल्याला देवाकडून आशीर्वाद पाहिजे, देवाकडून आपल्याला वाटतं की माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं पाहिजे, का मी ख्रिस्ती झालो, का मी विश्वासात आलो, का मी बपतिस्मा घेतला, का मी चर्च मध्ये जातो. लक्षात घ्या तुम्ही आणि मी स्वर्गीय प्रजा आहोत. बोला कोणती प्रजा आहोत? तुम्हाला आणि मला देवाने केवळ पृथ्वीचा नाही तर कुठला अधिकार दिलेला आहे? स्वर्गातला. बोला कुठला अधिकार दिलेला आहे? जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जो असेल ना त्याला फक्त जमिनीवर अधिकार आहे. बोला कुठला अधिकार आहे? पण लक्षात घ्या गरीबातला गरीब विश्वासू जो आहे ना त्याला कुठला अधिकार आहे? आमेन. हालेलुया. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जो असेल ना त्याच्याकडे जगातली संपत्ती आहे, जगातली प्रॉपर्टी आहे, जगातली जमीन आहे, जगातल्या वस्तू आहेत. पण तुम्हाला माहितीये का एक गरीबातला गरीब विश्वासू व्यक्ती, एक गरीबातला गरीब ख्रिस्ती व्यक्ती त्याच्याकडे स्वर्गीय संपत्ती त्याच्या नावावर दिली आहे. हालेलुया. हालेलुया. त्याची किंमत तुम्ही करू शकत नाही. स्वर्गाचे काय आहेत तिथं? रस्ते. बोला स्वर्गात सोन्याचे काय आहेत तिथं? कुठं? स्वर्गामध्ये. आमेन. विचार करा परमेश्वराने सुरुवातच रस्त्यांपासूनच अशी केलेली आहे की जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी त्या नगरीमध्ये जाल, स्वर्गामध्ये जाल तर तुम्ही पायी जे चालणार आहात ना ते मातीवर चालणार नाही, लोखंडावर चालणार नाही, कोणत्याच तुच्छ गोष्टींवर चालणार नाही. कशावर चालाल? सोन्यावर. बोला कशावर चालाल? जे गळ्यात घालून फिरताय त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात? चालणार आहात. हालेलुया. याचा अर्थ काय माहिती का? परमेश्वर पहिल्यांदा जे तुम्ही ज्याला महत्व देतात ना ते तुमच्या पायाखाली तुम्ही. हालेलुया. ज्या गोष्टीला मनुष्य महत्व देतो ना पहिले ती गोष्ट परमेश्वर पुढे मिळेल. सगळं जगणं कोणासाठी आहे? बोला मला कशासाठी आहे? आजकाल श्रीमंती, पैसा हे दाखवण्याचं एक चिन्ह आहे. काय की माझ्याकडे काय आहे? बोला काय आहे? सोनं. बोला काय आहे? नीट लक्ष द्या. मनुष्याला ज्या गोष्टीची किंमत आहे ना माझा परमेश्वर स्वर्गात गेल्यानंतर पहिले ती गोष्ट तुमच्या पायाखाली ठेवली. हालेलुया. हालेलुया. ज्याच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य जगले, ज्याच्यासाठी तुम्ही श्रम घेतले, ज्याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतलं, ज्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ दिला, पैसा दिला, बळ दिलं, सगळ्या गोष्टी खर्च केल्या, माझा परमेश्वर जेव्हा स्वर्गात तुम्हाला घेतला पहिलेच तो म्हणे तुझ्या घरात जायचं तर तुला स्वर्गामध्ये कशावरून चाल? कशावरून चाल? जे कुठे घालून फिरत होता? कुठे घालून फिरत होती? जे कुठे घालून फिरत होती आता कुठं कसं चालायचंय? त्याला कुठे ठेवायचंय? बोला कुठे ठेवायचंय?
ज्याला तुम्ही महत्व देतात ती गोष्ट पायाखाली आल्याशिवाय स्वर्ग भेटणार, हालेलुया, स्वर्ग भेटणार. ती गोष्ट तुडवण्याची तयारी जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत स्वर्ग भेटणार. सोन्याच्या रस्त्यावर चालण्याची प्रॅक्टिस इथंच करावी लागेल. आमेन. कसं काय? एवढा पैसा आमच्याकडे नाही सर, कसं काय सोन्याचे रस्ते बांधून? मी सांगतो तुम्हाला, जे तुमच्यासाठी मौल्यवान वाटतं ना देवासाठी पायाखाली तुडवायची तयारी ठेवा. हालेलुया. ज्याला तुम्ही महत्व देतात त्या गोष्टी देवासाठी पायाखाली तुडवण्याची तयारी ठेवा. मी तुम्हाला सांगतो स्वर्गाची सुरुवात इथूनच होईल. आमेन. हालेलुया. जे माझ्यासाठी लाभाचं होतं पौल म्हणतो ते ख्रिस्त हा लाभ मला मिळावा म्हणून मी हानी आणि केरकचरा असं लिखतो देवाचं वचन म्हणून. आमेन. जोपर्यंत आजच्या गोष्टीसाठी तुम्ही झटताय, श्रम घेताय, कष्ट करताय, जोपर्यंत त्या गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुच्छ वाटत नाही ना तोपर्यंत स्वर्गाची प्रॅक्टिस होऊ शकत नाही. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा म्हणजे बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तर देवाचं राज्य याच्याविषयी आपण बघणार आहोत. चला एक वचन काढू. पहिली करीत याचा 4था अध्याय आणि वचन 20 आपण वाचून घेऊ. चला 20 वचन. बायबल असं म्हणतं कारण परमेश्वराचे राज्य, देवाचे राज्य हे बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. हालेलुया. देवाचं राज्य पाहिजे का? कारण त्याच्याबरोबर सर्व गोष्टी भेटणार आहेत. मला काय भेटणार आहेत? सर्व गोष्टी. पण त्याच्या अगोदर काय भेटलं पाहिजे? देवाचं राज्य. बोला देवाचं राज्य. आणि देवाच्या राज्याविषयी बायबल काय म्हणतं? परत एकदा वाचा, शिक्षण वाचा परत वचन. कारण देवाचे राज्य हे बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवतो ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे. प्रवेश करायचा आहे. बोला बोला, कुठे प्रवेश करायचा आहे? देवाच्या राज्यामध्ये. त्याच्यासाठी देवाचं राज्य करणं गरजेचं आहे. आमेन. बायबल म्हणतं, पौल म्हणतो देवाचं राज्य केवळ बोलण्यात नाही पण सामर्थ्यात. चला एक वचन काढा. देवाच्या राज्याविषयी आपण शिकू थोडंसं. लूक शुभवर्तमान 17वा अध्याय. लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय. आपल्याकडे वेळ फार कमी आहे पण मी वेळेत संपेल. उद्या आपण बघू परत आपल्याकडे वेळ बरा असेल. लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 20 आणि 21 आपण वाचू. देवाचं राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले. नीट लक्ष द्या. ज्या देवाच्या राज्याविषयी मी तुम्हाला शिकवत आहे किंवा देवाचा आत्मा आपल्याशी बोलत आहे की जोपर्यंत तुम्ही देवाचं राज्य प्राप्त करत नाही सर्व गोष्टी तुम्हाला भेटू शकत नाही. परमेश्वराचा विवचन आहे प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. देवाचं वचन म्हणतं. आणि पौल म्हणतो देवाचं राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. आता याच ठिकाणी लूक शुभवर्तमान 17वा अध्याय 20 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोलत असताना काय बोलतो? परत एकदा वाचा ब्रदर. देवाचं राज्य केव्हा येईल? देवाचं राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले असता त्यांनी त्यांना उत्तर दिले. येशूने पुरुषांना उत्तर दिले देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. हालेलुया. लक्ष द्या. देवाचं राज्य म्हणजे काय? कुठं असतं? कसं असतं? लक्षात घ्या. सर्वात पहिलं स्टेटमेंट, पहिलं वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याविषयी काय म्हटलं की देवाचं राज्य हे दृश्य स्वरूपात येत नाही. म्हणजे कोणत्या स्वरूपात येतं? दृश्य म्हणजे दिसणार. हालेलुया. देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही म्हणजे दिसणार राहत नाही. तर ते कसं असतं? अदृश्य. अदृश्य म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी. हालेलुया. विश्वासाची व्याख्या बायबल मध्ये काय केलेली कोण सांगेल? न दिसणाऱ्या गोष्टींवरचा विश्वास, भरोसा आणि खात्री म्हणजे काय आहे? विश्वास. आमेन. नीट लक्ष द्या. देवाचं राज्य दिसणाऱ्या गोष्टींमध्ये नाहीये, दृश्य स्वरूपांमध्ये नाहीये. आणि मला खरं सांगा आज आपण कोणत्या गोष्टीच्या मागे लागलेलो आहोत? ज्या दिसतात त्या का ज्या दिसत नाही त्या? आज मनुष्य कशाच्या मागे पळतोय? ज्या गोष्टी दिसतायत त्याच्या मागे का ज्या दिसत नाही त्याच्या मागे? आणि देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत. देवाचं राज्य डोळ्यांनी दिसत तर ते कसं असतं? अदृश्य. बोला कसं असतं? मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. इकडे बघ. समजा मी तुम्हाला 10,000 रुपयाचं बंडल तुमच्या समोर ठेवतो. किती हजारचं?
आणि तुम्हाला सांगितलं हे किती हजार रुपये? 10,000. तुम्ही पाहताय 500च्या कडक नोटा आहे. हालेलुया. 10,000 रुपयाचं बंडल तुमच्या समोर ठेवलं आणि मी तुम्हाला सांगितलं तुला मी 2 ऑप्शन देतो. किती ऑप्शन? 2. एक की आत्ताच्या आत्ता तू हे 10,000 जर घेशील तर तुझे होऊन जातील. मला कोणाचे होऊन जातील? तुझे. पण जर तू आज हे घेतले नाही तर मी उद्या तुला 10 लाख देईल. तर मी उद्या तुला किती देईल? 10 लाख देईल. पण हे मी आता देणार नाही. जर तुला रोख पाहिजे असतील आत्ताच्या आत्ता किती घे? 10,000. पण जर तू आता हे नाही घेतले तर उद्या तुला किती देईल? 10 लाख. तुला किती देईल? तुम्ही काय करा? जे दिसतंय ते घ्याल का जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास करा? अरे बोला. जे दिसतंय डोळ्यांसमोर ते स्वीकाराल का जे उद्या भेटणार आहे जे अजून दिसत भेटल का नाही, देईल का नाही, खरंच भेटतील का नाही, अजून तर त्याने दाखवले पण नाही. कशावरून देईल? असं काय चेक देतोय का? काहीच नाही. फक्त तो म्हणतो उद्या देईल. हालेलुया. बोला उद्या देईल. तुम्ही काय निवडा? हे 10,000 का उद्या भेटणार 10 लाख? मोठ्याने बोला. खरं बोला. खरं बोला. तुम्ही विचार काय करायला पाहिजे? माणसाचा विचार काय असतो माहिती का? हातचं सोडून पळत्याच्या मागे कशाला जायचं? हालेलुया. हातातलं सोडून पळत्याच्या मागे कशाला? उद्या हा येतो का नाही येत, उद्या हा देतो का नाही देत, त्यापेक्षा आज रोख किती देतोय? बोला आज किती देतोय? 10 घेऊन घ्या. उद्याचं नाही बी भेटलं तरी कितीचा तोटा झाला? कितीचा तोटा झाला? 9,90,000 रुपयाचा काय झाला? भेटले किती? फक्त उद्या किती भेटणार होते? 10 लाख. आज तुम्हाला माहिती ख्रिस्ती लोक त्याच्याच मागे लागलेले. आत्ताच दे प्रभू, उद्याच कोणी पाहिलं? आम्हाला हे राज्य दे, ते राज्य कोणी पाहिलं? आम्हाला आजची गरज पूर्ण कर, उद्याच कोणी पाहिलं? स्वर्ग, स्वर्गातले रस्ते, स्वर्गातलं घर, स्वर्गातलं सुख, स्वर्गातलं जीवन, स्वर्गातलं खाणं पिणं, स्वर्गातलं राहणं, स्वर्गातलं जीवन हे आम्हाला नको. आम्हाला इथं घर दे, इथं गाडी दे, इथं पैसा दे, इथं सोनं दे, इथं खायला दे, इथं मटण दे, इथं आमचं पोट भरू दे. वरचं कोणी पाहिजे? लक्षात घ्या. 10,000च्या मागे लागून तुम्ही स्वतःचं लाखांचं नुकसान करता. हालेलुया. कारण मनुष्याचा स्वभाव आहे तो दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देतो. बोला कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतो? आणि बायबल असं म्हणतं देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. ते तुमच्या ह्या डोळ्यांना दिसणार नाही, त्याला ह्या डोळ्यांनी तुम्ही बघू शकणार नाही, तर ते अदृश्य स्वरूपात आहे. बोला कोणत्या स्वरूपात आहे? जे तुमच्या डोळ्यांनी दिसत. आज मनुष्य दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे लागलाय. बोला कोणत्या गोष्टींच्या मागे लागलाय? दिसणाऱ्या. मला पद पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे, मला खुर्ची पाहिजे, मला सन्मान पाहिजे, माझा सत्कार झाला पाहिजे, मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे. दिसणाऱ्या गोष्टी आज प्रत्येकाला वाटतात. देव माझा सन्मान करेल, देव माझं कौतुक करेल, देव मला प्रतिफळ देईल, देव मला आशीर्वादित करेल, देव मला उंच करेल. ह्या गोष्टींवर आपला भरोसा नाही. मनुष्याने मला उंच करावं, मनुष्याने मला चांगलं म्हणावं, मनुष्याने माझी स्तुती करावी, मनुष्याने प्रशंसा करावी, मनुष्याने माझं कौतुक करावं, मनुष्याने मला साहेब म्हणावं. याच्यासाठी सगळं जग आज त्या ठिकाणी जगतंय. हालेलुया. पण काय देव माझी प्रशंसा करेल, देव मला कसं म्हणेल? कोणी पाहिला परमेश्वर तो आहे का नाही? माणसाच्या तोंडून प्रशंसा करून घ्या. माणसांनी मला चांगलं म्हणावं याच्यासाठी मनुष्य झटतोय. पण मी तुम्हाला सांगतो बायबल म्हणतं देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, त्या दृश्य आहे. हालेलुया. जर सर्व गोष्टी तुम्हाला देवाकडून पाहिजे, सर्व आशीर्वाद परमेश्वराकडून पाहिजे, सगळ्या उत्तम गोष्टी, सगळे उत्तम दान, सगळ्या उत्तम वस्तू जर तुम्हाला परमेश्वराकडून पाहिजे तर दिसणाऱ्या गोष्टी नाही तर न दिसणाऱ्या गोष्टींवर भरोसा ठेवावा लागेल. हालेलुया. अदृश्य गोष्टींकडे तुम्हाला तुमचं मन लावावं लागेल. त्याच नंतर तुम्हाला ते प्रतिफळ मिळेल जे सर्व आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. हालेलुया. एक वचन वाचू. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 8 पासून पुढे वाचा. अब्रामाला पाचारण झाल्यावर कान देऊ नाही का?
अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वचनादाखल मिळणार होते, अब्राहमाला जे ठिकाण वचनादाखल मिळणार होते, तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. तिकडे निघून जाण्यासाठी तो विश्वासाने मान्य झाला. आणि आपण कोठे जातो हे लक्ष द्या, या वचनाकडे नीट लक्ष द्या. परत वाचा हेच ब्रदर. आणि आपण कोठे जातो आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसता हे माहित नसतानाही तो निघून गेला. तो निघून गेला. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं, अब्राहमा उठ, मी तुला सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेल. आमेन. पण त्यासाठी देवाने राहतं घर सोडायला लावलं, त्यासाठी कमवलेली प्रॉपर्टी सोडावी लागली, त्यासाठी नातेवाईक सोडावे लागले, त्यासाठी स्वतःचं गाव सोडावं लागलं, त्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःची ओळख, स्वतःचा सन्मान, सगळ्या गोष्टी सोडायला लागल्या. आणि देवाने सांगितलं, मी सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेल. हालेलुया. बायबल म्हणतं माहिती नसताना सुद्धा अब्राहम निघून गेला. हालेलुया. पाहिलेलं नसताना सुद्धा अब्राहम निघून गेला. तिथं काय देणार आहे परमेश्वर हे त्याला माहिती नव्हतं, पाहिलेलं नव्हतं, तरी सुद्धा अब्राहमाने सर्व सोडलं आणि तो कोणामागे निघून गेला? बोला बोला, कोणासोबत निघून गेला? देवासोबत. आमेन. याला म्हणतात अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावणं. आमेन. हालेलुया. जो आशीर्वाद देवाने त्याला दाखवलेला नव्हता की असं होईल, तसं होईल, एवढं राष्ट्र निर्माण होईल, असा मुलगा होईल, काहीच नाही. फक्त देवाने सांगितलं भेटेल. आमेन. तुला भेटेल. मी तुम्हाला सांगतो प्रिया, आज विश्वासू व्यक्ती आशीर्वादित का नाही होत माहिती तुम्हाला? कारण तुम्ही आणि मी आपण दिसणाऱ्या गोष्टींसाठी झटतोय. मला कोणत्या गोष्टींसाठी झटतोय? देवाच्या राज्याची कोणालाच पडलेली नाही. लक्षात घ्या, देवाच्या राज्याची कोणालाच पडलेली नाही. आपण जे काही करतो, प्रार्थना करतात इथं काहीतरी मिळावं, उपवास करतात इथं काहीतरी मिळावं, सेवा करतात इथं काहीतरी मिळावं, अभिषेक पाहिजे इथं काहीतरी मिळावं, दान वरदान पाहिजे या जगात काहीतरी मिळावं, माझं नाव व्हावं, मला स्टेज मिळावा, मला लोकांनी ओळखावं, मी अभिषिक्त दास व्हावं, सगळ्या लोकांनी मला त्या ठिकाणी पाहावं, सगळ्यांनी त्या ठिकाणी माझ्यासमोर सुटावं. तुम्हाला माहितीये, लोकांना, मनुष्याला सेवेमध्ये सुद्धा आज देवाकडून काही नकोय. कोणाकडून पाहिजे? मनुष्याकडून. कोणाकडून पाहिजे? न दिसणाऱ्या प्रतिफळासाठी आज कोणी सेवा करत नाही. आज प्रत्येक व्यक्ती ह्या जगात मिळणाऱ्या प्रतिफळासाठी सेवा करतो. लक्षात घ्या. पण देवाचं वचन म्हणतं देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, माझ्या परमेश्वराने बायबल मध्ये तुम्हाला ऑलरेडी अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, सर्व भेटेल. हालेलुया. मला कसं भेटेल? सर्व भेटेल, काहीच कमी पडणार नाही. मी नेहमी म्हणतो, लक्ष द्या, ब्रदर डीजीएस दिनाकरन, भाई दिनाकरन, जे आज देवामध्ये नाही, म्हणजे प्रभू म्हणजे ते या पृथ्वीवर नाही, ते प्रभूकडे आहेत. लक्षात घ्या, भाई डीजीएस दिनाकरन, आज त्यांचा मुलगा पौल दिनाकरन सेवा करतोय. डीजीएस दिनाकरन यांनी सेवेची सुरुवात सायकलीवर केली. बोला, कशावर केली? सायकलीवर. त्यांच्या बायकोला, कधी त्यांच्या मुलाला घेऊन, कंदील हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी रात्री बेरात्री जाऊन खेडोपाडी इकडे तिकडे लोकांना सुवार्ता प्रचार करायचे आणि प्रभूची सेवा करायची. हालेलुया. पण त्यांनी विश्वास ठेवला की कोण आमच्या सोबत आहे? बोला, कोण आमच्या सोबत आहे? त्यांनी आत्म्याने, खरेपणाने प्रभूची सेवा केली. कशावर? बोला बोला, कशावर? सायकलीवर. तुम्हाला माहिती, जसा जसा देव त्यांची सेवा वाढवत गेला, त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट पुरवत गेला. हालेलुया. त्या माणसाच्या सेवेची सुरुवात सायकलनी झाली, पण सेवेचा अंत हेलिकॉप्टरने झाला. बोला, कशाने झाला? कशाने झाला? त्यांच्या शेवटच्या काळात आज त्यांची मुलं सुद्धा हेलिकॉप्टर मध्ये जाऊन सेवा करतात. हालेलुया. हे का होतं माहिती तुम्हाला? न दिसणाऱ्या गोष्टींवर भरोसा ठेवा. आमेन. परमेश्वर सर्व देईल. बोला, काय देईल? सर्व देईल. जे जे लागेल परमेश्वर ते देईल. आज पायी आपण, मला एक सांगा ना, जो व्यक्ती एका घरातून दुसऱ्या घरात जाऊन सेवा नाही करू शकत, त्याने गाडीचे स्वप्न पाहिजे नाही. गाडी कोणाला लागते माहिती का सेवेमध्ये? कोणाला लागते? जो काही 100 किलोमीटर बाहेर फिरतोय प्रभूच्या सेवेसाठी, तयारी आहे. बोला, काय आहे? तयारी आहे. तुम्ही पहिले पायी फिरायची सवय लावा, सायकलवर जायची सवय करा, तुम्ही त्या ठिकाणी मोटरसायकलवर जायची तयारी ठेवा. तुम्हाला माहिती, जशी जशी तुमची सेवा वाढेल, परमेश्वर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करेल. ज्या दिवशी विमानाची गरज राहील ना, तुम्ही विमानातच फिरा.
हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवा त्याच्यासाठी दिसणाऱ्या गोष्टी नाहीत. कशावर विश्वास ठेवावा लागेल? न न दिसणाऱ्या. दिसणाऱ्या गोष्टी. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. परमेश्वर विश्वासयोग्य आहे. देवाचं वचन म्हणतं, म्हणून पौल त्या ठिकाणी म्हणतो देवाचं राज्य केवळ बोलण्यात नाही तर कशात आहे? सामर्थ्य. सामर्थ्य. पुढे शिकू आपण, अजून आपल्याला रविवारपर्यंतचा वेळ आहे. पण लक्षात घ्या प्रियानो, आज आपण फक्त देवाच्या राज्याविषयी शिकतोय. मला कशाविषयी? राज्य. देवाच्या राज्याविषयी. आणि बायबल असं म्हणतं देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. अब्राहमाने घरदार सोडलं आणि अब्राहम निघून गेला त्या गोष्टींकडे की ज्या गोष्टी पाहिलेल्या नव्हत्या, कशा आहेत त्याला माहिती नव्हत्या, किती मिळणार आहे त्याला माहिती नव्हतं. फक्त भरोसा आणि विश्वास ठेवला की देव जे देईल ते उत्तम असेल. आमेन. 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 हालेलुया. हालेलुया. आपण विश्वास ठेवतो पण हातातलं सोडायला तयार होत, हातातलं सोडायला तयार होत नाही. मला एक सांगा, मास्टर तुमच्या दोघं हातांमध्ये, एका हातात माईक ठेवा, बायबल म्हणतात यांच्या दोघं हातात ठेवा. यांच्या दोघं हातांमध्ये एक दोन वस्तू आहेत. एका हातात बायबल आहे, एका हातात माईक आहे. मला सांगा, मला जर ह्या व्यक्तीला काहीतरी द्यायचं, अमूल्य द्यायचं, तर ज्यावेळेस मी त्यांना हात पुढे करत देण्यासाठी तर त्यांना काय करावं लागेल? काय करावं लागेल? एक वस्तू काय करावी लागेल? सोडावी लागेल. एक हात त्यांना काय करावा लागेल? मोकळा करावा लागेल. बोला, काय करावं लागेल? जोपर्यंत आहे ते सोडत नाही तोपर्यंत दुसरं भेटणार नाही. आणि अजून मोठं पाहिजे असेल, मोठी वस्तू पाहिजे असेल, मी मोठी वस्तू घेऊन आलो, मास्टर ही घ्या, मग काय करावं लागेल? दोघं सोडावं लागतील. बोला, काय करावं लागेल? मग एक पण राखून धरावं लागणार, दोघं हात मोकळे करा. आमेन. तुम्ही देवासाठी जेवढं सोडायची तयारी ठेवा तेवढा अधिक प्राप्त करा. हालेलुया. जेवढा परमेश्वरासाठी त्याग करण्याची तयारी ठेवा तेवढा परमेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वादित करेल. आमेन. दोघं हात भरलेले तर देवाला म्हणतो दे. बोला, देवाला म्हणतो हे पण सुटत नाही आणि देवाला म्हणतो आता देव तर घेऊनच उभा आहे देण्यासाठी, पण तुम्ही सोडायला तयार, तुम्ही हात मोकळे करायला तयार, तुम्ही त्याग करायला तयार नाही, तुम्ही द्यायला तयार. तो तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला. हालेलुया. पहिले कोणाला द्यावं लागेल? मला द्यावं लागेल. हालेलुया. जोपर्यंत मी टाकत नाही, मी देत नाही, माझा हात मोकळा होत नाही, देव माझा हात दुसऱ्याच्याने भरणार, उत्तम गोष्टी माझ्या हातामध्ये मला भेटणार नाही. हे आहेत ख्रिस्ती लोक. हालेलुया. जे नुसते बोलतात पण सामर्थ्य दिसत. म्हणून देवाचं वचन म्हणतं देवाचं राज्य बोलायला तर आम्ही खूप स्वर्गात फिरून आलोय आतापर्यंत. आम्ही बोलून कुठं फिरून आलोय? स्वर्गात. मोठ्या मोठ्या गोष्टी. हे प्रभू, जसं दानिएलला तू सामर्थ्याने भरलं, मला पण भर. आता उंदीर घाबरवतो तुम्हाला. तुम्ही काय सिंहाच्या समोर जाऊन उभे राहा. लक्षात घ्या. नुसतं बोलल्याने सामर्थ्य प्राप्त होत, देवाचं राज्य भेटत नाही. त्याच्यासाठी काहीतरी श्रम करावे लागतात. आमेन. देवाचं राज्य प्राप्त करण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं. लक्षात घ्या, देवाकडून जेवढा मोठा आशीर्वाद पाहिजे तेवढा त्याग करण्याची तयारी ठेवा. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यासाठी दृश्य गोष्टींकडे नाही. एक वचन वाचा, चला एक वचन काढू आपण. 2 कोरिंथ 4 अध्याय वचन 18. 2 कोरिंथ 4 अध्याय वचन 18. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही, पौल म्हणतो आम्ही दिसणाऱ्या गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष न लावतो. दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावतो. हालेलुया. दिसणाऱ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष नाही लावत. पौल म्हणतो आम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष लावतो? न दिसणाऱ्या अदृश्य गोष्टी. हालेलुया. आपलं सगळं उलट आहे. आपलं सगळं उलट आहे. आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी पाहिजे, न दिसणाऱ्या कोणी पाहिजे. लक्षात घ्या. पण तुम्हाला माहितीये हा बरीच तुमच्या जीवनामध्ये तेव्हाच काम करेल ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवा. हालेलुया. ज्यावेळेस त्या विश्वासाने तुम्ही चालाल आणि न दिसणाऱ्या गोष्टींवर भरोसा आणि विश्वास ठेवा, त्यालाच विश्वास असं म्हटलं जातं. आमेन. पौल म्हणतो आम्ही दिसणाऱ्या गोष्टींकडे नाही, दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. पुढे वाचा ब्रदर. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत. हा, दृश्य गोष्टी कशा आहेत? क्षणिक आहेत. पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. पण अदृश्य गोष्टी कशा आहेत? सार्वकालिक आहेत. आज तुमच्या डोळ्यांना जे दिसतंय, मला सांगा, नीट लक्ष द्या, जेवढ्या गोष्टी तुम्ही
तुमच्या डोळ्यांनी पाहताय. मला एक सांगा, काय याच्यातली एकही गोष्ट स्वर्गात तुम्ही बघू शकता का? खात्री आहे का तुम्हाला? खात्री म्हणतो. मग भले तो तुमचा शेजारी बसलेला का असेल, खात्री आहे का हा राहीलच असं म्हणू शकता का? नाही, खात्रीच नाही कोणत्याच गोष्टीची. जे तुमच्या डोळ्यांना दिसते ते तिथं दिसेल. हालेलुया. जे डोळ्यांना दिसतंय ते तिथं दिसेल याची खात्री नाहीये. दृश्य गोष्टी खात्रीशीर नाहीयेत, पण अदृश्य गोष्टी खात्रीशीर आहेत. आमेन. ज्या न दिसणाऱ्या गोष्टी त्या भरोशाच्या आहेत. हालेलुया. कारण त्या गोष्टींबद्दलची खात्री, त्या गोष्टींबद्दलचा विश्वास, त्या गोष्टींबद्दलचा भरोसा कोणी मनुष्याने दिलेला नाही, तर कोणी दिलाय? कोणी दिलाय? स्वतः देवाने. बोला, कोणी दिलाय? ज्या गोष्टी मनुष्य बोलतो ते त्याच्या बुद्धीच्या असतात, पण जे परमेश्वर बोलतो ना ते होतं. हालेलुया. घडणाऱ्या गोष्टी आहेत. परमेश्वर कधीच व्यर्थ शब्द बोलत नाही. हालेलुया. कारण अडचण ही आहे, माणसात आणि देवात हा फरक आहे. आपण कितीही बोललं तरी काही होणार नाही, पण देव एक शब्द भी बोलून गेला ना तसं होऊन जातं. कारण सृष्टी कशाने निर्माण झाली? शब्दाने. बोला, कशाने निर्माण झाली? म्हणून देवाला प्रत्येक शब्द बोलताना फार विचार करावा. हालेलुया. आपण नाही विचार करत, कारण आपल्याला माहिती काही फरक पडणार. कावळ्याच्या श्रापाने हत्ती मरत नाही असं म्हणतात, म्हण आहे, लक्षात घ्या. आपण लाख श्राप दिले, कोणाला शिव्या दिल्या, कोणाला वाईट चितलं, कोणाबद्दल वाईट बोललो तरी काही होणार नाही, लक्षात घ्या. पण तुम्हाला माहिती देवाचं तसं नाही. देव जे बोलतो बोलतो. हालेलुया. परमेश्वर ज्या पद्धतीने बोलला तसं झालं. सृष्टी निर्माण केली, प्रकाश हो प्रकाश झाला. सूर्यचंद्र तारे निर्माण होते झाले. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे जलचर निर्माण होते झाले. प्राणी पक्षी निर्माण होते झाले. सर्व प्रकारच्या वनस्पती, फळझाडं, फुलझाडं निर्माण होते झाले. बोलला आणि झालं. हालेलुया. माझ्या देवाचा एकही शब्द व्यर्थ वाया जात नाही. आणि तो शब्द कुठे लिहिलेला आहे? तो शब्द कुठे लिहिलेला आहे? जर तुम्ही याच्यावर विश्वास ठेवाल, 100% हे परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये काम करेल. आमेन. 100% तुमच्या लोखंडाचं सोनं होईल. हालेलुया. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. लोखंडाला काय सोनं करतायत? ज्यावेळेस हे परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये काम करेल ना, ते तुम्हाला सोनं करेल. हालेलुया. पण तुम्ही ज्याला हात लावाल ते कसलं होईल? सोन्याचं. बोला, कसलं होईल? सोन्याचं. विचार करा, हा आशीर्वाद, हे सर्व सामर्थ्य त्या देवाच्या वचनामध्ये आहे. कारण हे मनुष्याचे शब्द नाही, हे कोणाचे शब्द आहेत? पण याच्यावर विश्वास ठेवत असताना दिसणाऱ्या गोष्टी नाही, न दिसणाऱ्या गोष्टींवर भरोसा ठेवावा लागेल. आमेन. परमेश्वर तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो, सर्व देऊ इच्छितो, पण त्याच्यासाठी परमेश्वराची इच्छा आहे विश्वास त्या गोष्टीवर ठेवा. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं 10,000चं आणि 10 लाखाचं. आज सगळे जग जे आहे ना 10,000च्या मागे लागलेले आहे. देवाने ठेवले किती आहेत? 10 लाख. एक उदाहरण सांगतोय, नुसतं उदाहरण सांगतोय, कारण पैशाची भाषा आपल्याला खूप चांगली कळते, बाकी कोणतीच कळणार. येडा जो असतो ना, येडा या जगामध्ये लोक म्हणतात हा वेडा आहे, त्याला सुद्धा काय कळतो? तो कधीच फेकणार. त्याला 100ची नोट द्या, तो बाकी सगळं फेकेल तुमच्या तोंडावर. तो तुम्ही त्याला भाकर दिली तो तोंडावर फेकेल, वस्तू दिली तोंडावर फेकेल. त्याला 100ची नोट द्या, त्याला कितीची नोट द्या, तो नाही फेकणार. कारण हा सगळ्यांना कळतो. बोला, हा सगळ्यांना. म्हणून पैशाची भाषा आपल्याला सगळ्यांना कळते, म्हणून बऱ्याचदा त्याच भाषेत शिकवावं लागतं. हालेलुया. आज ख्रिस्ती लोक 10,000च्या मागे लागले. 10 लाखाची कोणाला परवा? कारण ते कधी भेटणार आहे? उद्या. बोला, कधी भेटणार आहे? स्वर्ग कधी भेटणार आहे? उद्या. कधी भेटणार आहे? आणि आज काय आमच्याकडे? जग. बोला, आज काय आमच्याकडे? जगातलं दे प्रभू, उद्याचं कोणी पाहिलं? हालेलुया. आज आम्हाला 1000 का असेना देऊन टाक, उद्याचे लाख कोणी पाहिले, उद्याचे 10 लाख कोणी पाहिले, आम्हाला आजची गरज पूर्ण कर. तुम्हाला माहिती आज सगळ्या जगाचं लक्ष जे आहे ना दृश्य गोष्टींकडे आहे, अदृश्य गोष्टींकडे आहे. विश्वासणारे असतील, सेवक असतील, कोणी असतील, सगळ्यांबद्दल नाही म्हणत. काहीतरी चांगले असतात, काहीतरी आत्मिक असतात, काहीतरी देवाचे भय बाळगणारे असतात, पण शोधून सापडत नाही असे असतात. हालेलुया. प्रत्येक खडकात हिरा सापडतो का? प्रत्येक कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो का? नाही सापडत. क्वचित एखाद्या ठिकाणी सापडतो. हालेलुया.
आत्म्याने आणि सच्चाईने चालणाऱ्या विश्वासणाऱ्याला सेवकाला शोधणं इथे हिऱ्याप्रमाणे झालेलं आहे. आमेन. शोधून सुद्धा सापडत माझा परमेश्वर शोधून फिरतो. तुम्हाला माहिती अडचण ती काय? कारण आपल्याला सवय पडलेली डोळ्यांवर भरोसा ठेवण्याची. मला कोणावर भरोसा ठेवण्याची? तुम्हाला माहिती आत्मिक जीवन मुळात सुरू होतं डोळे बंद केलेलं. हालेलुया. आत्मिक जीवनाची सुरुवात कशाने होते? डोळे उघडल्याने का डोळे बंद केल्याने? ज्यावेळेस तुम्ही गुडघे टेकतात आणि डोळे बंद करतात तिथून तुमच्या आत्मिक जीवनाला सुरुवात होते. हालेलुया. म्हणून प्रार्थना जी आहे ती कशी केली जाते? डोळे बोला, डोळे बंद करून. कारण आत्मिक गोष्टी या दिसणाऱ्या गोष्टी नाही, आत्मिक गोष्टी या अदृश्य गोष्टी आहेत. हालेलुया. त्याची सुरुवात जी आहे ती उघड्या डोळ्यांनी नाही होत, त्याची सुरुवात जी आहे ती बंद डोळ्यांनी होते. आमेन. ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या अदृश्य गोष्टी आहेत, परमेश्वराची इच्छा आहे त्या अदृश्य गोष्टीवर विश्वास ठेवा. आमेन. मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन सांगतं की देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत. हालेलुया. एक वचन वाचू अजून. 2 कोरिंथियचा 5वा अध्याय. 2 कोरिंथियचा 5वा अध्याय वचन 7 वाचवा. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी जे दिसते त्याप्रमाणे चालत. बरं मला एक सांगा, पेत्र ज्या वेळेस पाण्यावरून चालला तो डोळ्यांनी दिसत होतं ते पाहून चालत होता का विश्वासाने चालत होता? डोळ्यांनी काय दिसत होतं? काय हे समोर? पाणी. बोला काय? आणि पाणी डोळ्यासमोर आल्यानंतर, समुद्र डोळ्यासमोर आल्यानंतर स्वाभाविक मनात विचार काय येतो? जर या पाण्यात मी पाय टाकला तर मी काय होईल? मी काय होईल? स्वाभाविक विचार आहे. हालेलुया. याच्यासाठी काय खूप मोठं सायन्स शिकण्याची गरज नाही. हे प्रत्येकाला माहितीये की जर मी ह्या पाण्यात पाय टाकला तर मी काय होईल? बुडेल. बोला काय होईल? कारण मी समुद्रात आहे. मी कुठे आहे? पाणी खोल आहे. जर मी याच्यावर उतरलो ना तर मी सरळ काय जाईल? पाण्यामध्ये खाली जाईल आणि बुडेल. हा स्वाभाविक विचार आहे. पण तुम्ही विचार करा, ज्यावेळेस पेत्राने येशूला पाहिलं पाण्यावरून चालताना, तर त्यावेळेस तुम्हाला माहिती पेत्राला त्या ठिकाणी येशूला पाहत असताना त्याच्या डोळ्यांना फक्त विश्वास दिसत होता. मला काय दिसत होता? त्याला कळत होतं. प्रभू तो काय म्हणतो? प्रभू जर तू चालत असशील ना पाण्यावर तर मला सांग की मी पण चालेल. आमेन. तर मला सांग की मी पण चालेल. कारण जर माझा प्रभू जर पाण्यावरून चालू शकतो ना, त्याचा चेला आहे, मी पाण्यावरून चालू शकतो. हालेलुया. मी सुद्धा त्या गोष्टी करू शकतो. हा पेत्राने विश्वास ठेवला. आणि तुम्हाला माहिती ज्यावेळेस पेत्राने पाण्यावर पाय ठेवला ना तर तो पाण्याला बघत नव्हता, तो येशू ख्रिस्ताला बघत होता. आणि माहिती म्हणून त्याचा विश्वास डळमळला नाही. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियानो, डोळे हे तुम्हाला विश्वासात वाढू देणार नाही. हालेलुया. शरीर जे आहे ना तुम्हाला विश्वासात वाढू देणार नाही. खरंच सांगतो मी तुम्हाला, तुमचं आणि माझं सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल ना तर कोण आहे? कोण आहे? आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? बोला आपलं शरीर. बोला काय? आपलं आत्मा म्हणतो प्रार्थना कर, शरीर म्हणतं. आत्मा म्हणतो उपाशी राहा, शरीर म्हणतं. बोला शरीर म्हणतं उपास प्रार्थना आहे ना. किती लोक उपवासात आहेत? हात वर करा. प्रामाणिकपणे नीट वर करा. आता ह्या मंडळीचे नसतील बिचारे जे बाहेरून आलेले, ठीक आहे त्यांच्या मंडळीत उपास प्रार्थना नाही म्हणून मी त्यांना नाही बोलणार. पण जे ह्या मंडळीचे असतील आणि तोंड घेऊन आले तसेच खाऊन, तर लक्षात घ्या तुम्ही काहीच आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. कारण तुम्ही लवाड्या करतात. कोणाशी? देवाशी. कोणाशी? कारण प्रार्थना कोणती आहे? उपास. कोणती आहे? मग याची सुरुवात कशाने झाली पाहिजे? कशाने झाली पाहिजे? लक्षात घ्या, तुम्ही बिलकुल आशीर्वादित होऊ शकत नाही जर उपास प्रार्थना बिना उपासाची आहे. हालेलुया. सगळ्यात मोठी गोष्ट, पहिले स्वतःशी खरं बोला. मला कोणाशी खरं बोला? तुम्हाला माहिती तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुम्हीच आहात. हे शरीर तुम्हाला प्रभूमध्ये वाढू देत, हे शरीर तुम्हाला विश्वासात वाढू देत नाही, हे शरीर तुम्हाला प्रार्थनेत वाढू देत, हे शरीर तुम्हाला सेवेमध्ये वाढू देत नाही, शरीर तुम्हाला आत्म्यात वाढू देत नाही. सगळ्यात मोठं अडखळ जर मनुष्याच्या जीवनामध्ये काही आहे ना तर ते स्वतःच शरीर आहे.
हालेलुया. आणि आपण आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त कोणाच्या इच्छा पूर्ण करत असतो ना? देवाच्या नाही करत. कोणाच्या करतो? तुमचा देव कोण झाला? आपला देव कोण झाला? ज्याची तुम्ही इच्छा पूर्ण करताय तो तुमचा कोण आहे? देव. बोला, तो तुमचा कोण आहे? सगळ्यात जास्त इच्छा जर तुम्ही तुमच्या शरीराची पूर्ण करताय याचा अर्थ आपला देव कोण आहे? आपण स्वतःचीच पूजा करतो. हालेलुया. मला काय लागतं, मला काय पाहिजे, सकाळी उठल्यापासून विचार कोणाचा? देवाकडे पण आपण कोणासाठी येतो? स्वतःसाठी. बोला, कोणासाठी येतो? देव पण मला कोणासाठी पाहिजे? हालेलुया. प्रभू मला बरं नाही वाटत, प्रभू मला हे झालं, प्रभू मला ते झालं. चर्च मध्ये का आला? डोकं दुखते, का आला? पोट दुखते, का आला? आजारी आहे, का आला? अडचणीने, का आला? समस्येमध्ये. हालेलुया. लक्षात, सर्वात अडचण हीच आहे. लक्षात घ्या, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठी अडचण आपल्या जीवनामध्ये हीच आहे, स्वतःला हरवा. हालेलुया. शरीर तुम्हाला प्रभूमध्ये आणि विश्वासामध्ये वाढू देत. आमेन. विश्वासाच्या गोष्टी. प्रभू येशू ख्रिस्त किती दिवस उपवासामध्ये होता? किती दिवस? सैतानाने येऊन त्याला काय सांगितलं? पहिलीच परीक्षा घेतली त्यावेळेस काय सांगितलं? ह्या धोंड्याच्या काय कर? भाकरी कर, कारण तुला काय लागलेली आता? येशू काय बोलला? मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शरीराकडे लक्ष दिलं, शरीराची गरज पूर्ण केली, शरीराची काळजी घेतली, शरीराला लागणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. त्याने वचनाद्वारे त्याला म्हटलं, मला गरज नाही भाकर खाण्याची, वचन जरी मी वाचेल ना तरी मी जिवंत राहील. आमेन. देवाचं वचन जरी माझ्यामध्ये असेल ना तरी मी जिवंत राहील. याला म्हणतात विश्वास. याला काय म्हणतात? विश्वास. एक दिवस उपवास जर आपण करू शकत नाही, विसरून जा देव आपल्याला काही दिलं बिलकुल नाही भेटणार, फुकट नाही भेटणार तुम्हाला. कारण उपवास मीटिंग म्हणतात ना, तो उपवासातच राहा. उपवास मीटिंग म्हणतात तो उपवासातच राहा. उपवास मीटिंग म्हणतात ना, स्वतःशी पहिले खरं बोला आणि देवाशी पहिले खरं बोला. ज्यावेळेस पोट भरून ढेकर देऊन आपण इथं मध्येच येतो ना चर्च मध्ये, तिथूनच तुम्ही श्रापित होऊन जातात. लक्षात का? कारण देवाला माहिती आहे लबाड्या तुम्ही कोणाशी केल्या? कोणाशी केल्या? कारण मीटिंग कसली आहे? मीटिंग कसली आहे? उपवास मीटिंग. मी देवाचा दास आहे ना, मला भय असलं पाहिजे की मला वक्ता म्हणून बोलवलेलं आहे ना, मी पोट भरून येणार नाही, खाण्याची अपेक्षा करणार 2 टाइम मी स्वतः पोट भरून खाणार नाही. कारण मीटिंग कसली आहे? कसली आहे? मग जर मी तुम्हाला शिकवतोय, पहिला उपवास कोणी केला पाहिजे? कोणी? मी. हालेलुया. जर मी उपवासात नाही, मला काहीच अधिकार नाही तुम्हाला बोलण्याचा. आमेन. मला काहीच अधिकार नाही तुम्हाला शिकवण्याचा. विशेष म्हणजे उपवास प्रार्थनेचा वक्ता म्हणून घेण्याचा माझा अधिकारच उरत नाही. हालेलुया. कारण प्रार्थना कसली आहे? उपवासाची. आणि वक्ताच 2 टाइम खातोय. सकाळी नाश्ता पण पाहिजे, दुपारी जेवण पण पाहिजे आणि रात्री पण दाबून खा. भूक ठेवा आणि अशा वक्त्यांना बोलूच नका. का? ते तुमची चव घालवतील. जो देवाशी खरं नाही वागू शकतो तुमच्याशी काय खरं बोलणार? लक्षात घ्या. मी सांगतो तुम्हाला, हे परमेश्वराशी खरं बोलणार. मला तुम्हाला दाखवायची गरज नाही की मी उपवासात आहे. माझा परमेश्वर तर बघतोय ना मला. आमेन. त्या देवाची मी सेवा करतोय ना, त्या देवाच्या सेवेचं मी ओझं वाहतोय ना, त्या परमेश्वराशी जर मी प्रामाणिक असलो पाहिजे, तर मी लोकांशी प्रामाणिक असेल, तर मी मंडळीशी प्रामाणिक असेल. पहिले मी देवाशी प्रामाणिक असलो पाहिजे. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. प्रतिफळ मोठं आहे, आशीर्वाद सर्व देणार आहे, पण तुम्हाला त्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल ज्या डोळ्यांनी दिसत नाही. हालेलुया. बायबल म्हणतं देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. आज फक्त आपण वचनाची सुरुवात केलेली आहे. 9चा टाइम आहे, 9 वाजलेले. मी जास्त चालणार नाही. उद्या 2 सेशन आहेत सकाळी. त्या 2 सेशन मध्ये ह्याच वचनातून आपण जाणार आहोत की देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात. आमेन. परमेश्वर आपल्याशी काय बोलेल मलाही नाही माहिती, पण प्रार्थना करा की देवाने आपल्याशी बोलावं. आमेन. जी आपली आत्मिक गरज आहे परमेश्वराने आपल्याला द्यावी या विश्वासाने इथे या. मी सांगू इच्छितो, ज्या मंडळीने उपवास प्रार्थनेचं नियोजन केलेलं आहे, तुम्ही प्रार्थनेत राहा, उपवासामध्ये या, तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतील. बाहेरून पाहुणे जे येत आहेत त्यांना मी बोलू इच्छित नाही, कारण ते बिचारे आज आले, उद्या येतील का नाही याची गॅरंटी नाही. पण
जी मंडळी आहे, ज्या मंडळीने उपवास प्रार्थनेचं नियोजन केलेलं आहे ना, मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो की सगळ्यांनी उपवास प्रार्थनेत राहा, तर तुम्हाला ह्या मीटिंगचा आशीर्वाद मिळेल, अन्यथा भेटणार नाही. सरळ सांगतोय तुम्हाला. तुमचे काम कितीही असू द्या, तुम्ही शेती करता, तुम्ही मजुरी करता, तुम्ही काहीही करा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आत्मिक गोष्टी तेव्हाच प्राप्त होतील ज्या वेळेस अदृश्य गोष्टींवर भरोसा ठेवा. आमेन, आमेन. ज्यावेळेस आत्म्याने चाला, देहाने चालणारा आत्मिक गोष्टी मिळू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आत्म्यानेच चालावं लागेल, विश्वासानेच चालावं लागेल, न दिसणाऱ्याच गोष्टींवर भरोसा ठेवावा लागेल. आणि मी विश्वासाने सांगतो, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आमेन. मी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हेच वचन पुढे उद्या आपण कंटिन्यू करू की देवाचं राज्य केवळ बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे. देवाच्या राज्याविषयी आपण शिकतोय. आज आपण शिकलो की देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत, ते दिसत नाही, ते अदृश्य आहे. डोळे सांगू प्रार्थना दिसत. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. एक सुंदर समय तुझ्या पवित्र चरणी येण्यासाठी तू आज आम्हाला दिला होता. तुला आमची काळजी आहे म्हणून तू आमच्याशी बोलतोस. तुला आमची काळजी आहे म्हणून तू आमची भेट घेतोस. तू आमच्यावर प्रेम करतो म्हणून तू आम्हाला फटके मारतो. हे तुझं वचन आहे देवा. आम्हाला दुःख व्हावं किंवा तुम्हाला त्रास व्हावा, पौल देखील हेच म्हणतो गणितकारास पत्रामध्ये की तुम्हाला दुःख व्हावं, तुम्हाला त्रास व्हावा, तुम्ही रडावं, तुम्ही शोक करावा किंवा तुम्हाला त्रास व्हावा, ही माझी इच्छा नव्हती. पण पौल म्हणतो की दैवी दुःख हे तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. आणि म्हणून परमेश्वर पिता, ज्यावेळेस तू आम्हाला फटके मारतो, ज्यावेळेस तू आम्हाला आमच्या चुका दाखवतो, तर त्यामध्ये तुझं प्रेम दडलेलं आहे परमेश्वर, की तुझी इच्छा आहे की आम्ही सर्व आशीर्वाद प्राप्त करावे, आम्ही सर्व उत्तम गोष्टी प्राप्त कराव्या, ही तुझी अपेक्षा आहे परमेश्वर. आणि म्हणून देवा, आम्ही तुझं वचन केवळ ऐकणारे नाही तर त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे व्हावे, यासाठी आम्हाला सहायता कर. प्रभूजी, आज या रात्रीच्या समयाला तुझ्या जिवंत वाणीद्वारे तू आमच्याशी बोललाय, त्याबद्दल आभार मानतो. देवाचं राज्य तुम्ही मिळवण्यासाठी झटा, म्हणजे सर्व बाकी गोष्टी तुम्हाला मिळतील असं तुझं वचन सांगतं. तुझ्याच वचनात लिहिलं आहे की देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. प्रभूजी, त्या राज्याविषयी आम्ही जाणून घ्यावं, त्या राज्यामध्ये आम्ही प्रवेश करावा, ते राज्य प्राप्त करण्यासाठी आम्ही झटावं, की जेणेकरून सर्व उत्तम आशीर्वाद आमच्या पाठीमागे पडत येतील असं होऊ दे परमेश्वर. ज्या वचनाची पेरणी झालीये 30 पट 60 पट 100 पट फळ देणारा कर, आणि सर्व गौरव तुला, सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र गोड पराक्रमी नावाने मागितली.